नराचं पूजन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणाला नमन करतो आम्ही. तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणरायाच्या नमनाने करत असतो. आधी पूजावा गणपती बाप्पा माझा गणपती. या आपण मागी गणपती केले तर 1 तारखेला बाप्पांचं पुन्हा आगमन होणार. 1 तारखेला मागी गणपती उत्सव आपण अत्यंत साजरा करणार आहोत थाटामाटात. मान्यवरांच्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन केलं जाते. येस, मोस्ट वेलकम. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. लगेच बोलतो क्षणाचा विलंब न करता या स्पर्धेकडे 4 षटका सामना. फलंदाज तयार. साकेला फलंदाज बिपिन पावशे. चला पंचांचा इशारा होतोय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. या इयर बी गो. पहिला चेंडू 7:04 पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. हलक्या त्यानं पंचाच्या एक्झॅक्टली मागे एकदा मिळणार. चेंडू सरकला फार वेगानं. कव्हर करेपर्यंत एकच धाव. चांगली सुरुवात, शांत सुरुवात. येस अमर दादा. येस 15 मिनिटात 3 षटकं. येस, नाहीतर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये. काल बदलापूरला देखील आम्ही स्पर्धा कव्हर केली. तिथे देखील फार चांगले कडक नियम होते एपुलच्या माध्यमातून. चला आपण म्हणणार सामन्याकडे. सायंकाळचं वातावरण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि माइंड ब्लोईंग आणि एक्साइटमेंट स्पर्धेची भरपूर असते. कारण ही स्पर्धा म्हणजे या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्ट्रॉंग अपील. मात्र पंचाने सांगितलं नाहीये. इम्पॅक्ट थोडासा बाजूला होता. लाईन चुकीची होती आणि हेच पंच सांगत असताना डॉट डिलिव्हरी. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रणजितला आपण पाहतोय. रणजित पाटील एक आक्रमक खेळाडू, नेहमी अग्रेसिव्ह असणारा आणि नेहमीच दबाव तंत्राचा वापर करत असताना या खेळाडूला आपण पाहिलं असेल. तूचा क्षेत्ररक्षक आणि स्टाकेला फलंदाज आलाय तो सुदेश साळुंके. गोलंदाज तयार आहे प्रतीक पाटील. एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. कारकोपर संघाच्या माध्यमातून मोठं नाव. लवली हिट, लॉंग डोक्यावर थ्रू द लाईन. देयर इज नो चान्स फॉर द स्टॉपिंग दॅट्स. आणि पहिला षटकार. सचिन दादा. येस, चेंडू जर मागे वगैरे गेलं तर आपण पाहू नका. तो लगेच आपण स्टार्ट करायचे सामना. कुठेही स्पर्धा थांबणार नाहीये. मला वाटत नाही की डीजेला देखील वेळ दिला जाईल. येस, त्यामध्ये आपण ऍडजस्ट करणार आहोत. पहिला षटकार. पहिल्यांदा शांत राहिला फलंदाज. मगाशी डॉट केला, त्यानंतर षटकार फेकून दिला मैदानावरती. चेंज ऑफ पेस, फ्रंट फुटला आलाय. डाऊन द लाईन. या सीट इज फ्रंट ऑफ द इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. अजून एक चौकार. सुरू असताना आपण सामना पाहतो. 4 षटकाचा सामना. वोडाफोन वाल संघ फलंदाजी करत असताना टॉस हारलाय संघ. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केले फलंदाजी वोडाफोन वाल संघाला. वोडाफोन वाल संघाची 2 चेंडूमध्ये एकच धाव होती. नंतर मात्र खूप चांगली सुरुवात केली फलंदाजांना. आतापर्यंत एक षटकार, एक चौकार मारला फलंदाज स्ट्राईक यांचा सुदेश सालुंके. मजा येईल सामन्यामध्ये. टेस्ट क्रिकेट .in माध्यमातून स्पर्धा. आम्हाला मॉनिटर दिलं असतं बरं झालं. टेस्ट क्रिकेट .in तुम्ही 6 कॅमेरा लावले तर आम्ही काय सांगणार स्क्रीनवरती. जर मॉनिटर दिलं तर बरं पडेल प्लीज. मजा येईल. टेनिस क्रिकेट .in ही पहिली वाहिनी आहे संतोष नाणेकरांच्या माध्यमातून उपलब्ध केलेली 2013ला. आणि 15 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईब स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिले असतील. प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. वन मॅन शो आमचे सचिन दादा. या परिसरातील नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी उंच भरारी घेणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, मनमिलाऊ स्वभावाचे आमचे सचिन दादा स्पर्धेचे प्रमुख आयोजक. स्वागत आहे तुमचं. लवली हिट. या आली मात्र फेकून दिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. अजून एक षटकार. आणि यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे आपल्या टेक्नॉलॉजी. का टेनिस क्रिकेट .in म्हणजे तुम्हाला कुठेच कमी नाहीये. षटकार. यस इट इज. यस इट इज. या षटकातील राहिला तो चेंडू आता शेवटचा. फायनल टू द 30 फर्स्ट इनिंग. पॉवर प्ले ओव्हर.
लास्ट डिलिव्हरी. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. अटॅकिंग फटकेबाजी. लवली हिट. पुन्हा एकदा स्क्रीन समोर. आता मात्र झेल टिपलाय. फलंदाज प्रफुल्ल चेंडू खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का 17 वरती पहिला धक्का. स्पर्धा अनुशासित स्पर्धा म्हणून स्पर्धेकडे पाहिलं जातं. फलंदाज बाद झाला. खूप चांगली फलंदाजी केली सुदेशनं एक षटकार, 2 षटकार, 1 चौकार, 1 डॉट, 1 विकेट, म्हणजे तो 5 चेंडू केला. तर तब्बल 16 धावा कुठल्या मैदानावरती. ग्रेट बॅटिंग. फ्लाइंग स्टार्ट. 17 धावा. नवीन फलंदाज इनट नंबर प्रतीक आलाय. प्रदीप मुंबईकर. काही क्षणानंतर दीपक पाटील सर आम्हाला जॉईंट होतील. 4 षटकांची लढत आहे. चला, वेळेचं बंधन आहे तुम्हाला, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा, अनुशासन स्पर्धेचं प्रमुख पायाभूत अस्त्र समजलं जातंय आणि याच्याच जोरावरती स्पर्धा सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत पोहोचत असते. या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अत्यंत डिसिप्लिन असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. गोलंदाज आलाय विशाल गरद. थँक्यू प्रणय. साकेला फलंदाज उजव्या हाताचा बिपिन पावशे. फ्रेश फलंदाज आहे. 0 सुरुवात करायची त्याला बिपिनला. तर एक धाव त्याने काढली पहिल्यांदा. मग आता अजून मोठी सुरुवात त्याला करायची आहे. नवीन फलंदाज केलाय तो प्रदीप मुंबईकर. नॉन स्ट्रायकरला 17 धावा 1 बाद. एका षटकाची सांगता होते. बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. चेंडू मागे निघून गेलाय. ओ चेंडूची मात्र फेकाफेकी. ओ माय गॉड, व्हॉट्स गोइंग ऑन. एक्झॅक्टली काय झालं. बॅकअप नव्हतं तिथे. गोलंदाज पुढे आला होता त्याच्या फॉलोथ्रोमध्ये आणि पंचाला 1 बाय चिकून करतात. 2 धावा. अवांतर धावसेकांना आळा घालणं काळाची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही चेसिंग करणार तेव्हा याच धावा तुमच्या समोर मोठ्या डोंगर बनून उभ्या राहणार. 19 धावा. 7 चेंडूचा खेळ संपला. त्यामध्ये टॉस जिंकलाय तो मंगेश स्पोर्ट्स कार कोबर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फलंदाजीला मध्ये ओडाफोन वाल संघाला आणि ओडाफोन वाल संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 17. दुसऱ्या षटकात सुरुवात झाली. 19 धावा 1 बाद. गोलंदाज तयार. ओ फसवा चेंडू. गुडनेस पॉइंट चेंडू टेक ऑफ केलाय. फुटवर्कचा वापर नाहीये फलंदाजाचा. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं असतं, तेव्हा तर संपर्क होतो. फुटवर्क नाहीये फलंदाजा. गुड डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर विशाल गरद. अनुभव विशाल गरद. 2 चेंडू फेकले आतापर्यंत. ओ ब्लॉकचा चेंडू सरळ बॅटनं ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू पुढे सरकलाय. बॅकअप चांगलं होतं. 1च धाव मिळणार. प्रफुल्ल गरज चेंडू खाली आलाय. दर्शकाला आकार 1 नाही येणार. 19 धावा कधी पुढे सरकताना हा बघा आमचा डगआउट दाखवला जातोय. येस, टेनिस क्रिकेट डॉटेला आपण विनंती करूया मॉनिटर आम्हाला उपलब्ध उद्या करून द्या, कारण आम्ही सारखे मागे नाही पाहू शकत. 6 कॅमेरे तुम्ही लावले तर प्रत्येक क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. येस इट इज. बिपिन पावशे खेळतोय 2 वरती. प्रदीप खेळतोय 0 वरती. 20 धावा 1 बाद. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड सो द फंटास्टिक टुर्नामेंट इज गोइंग ऑन. या परिसरात अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सचिन शेटकर त्यांची संपूर्ण टीम. ग्रेट मॅनेजमेंट. ओ व्हॉट अ शॉट. स्लॉक स्लिप दाखवलाय. फानलिकला बॅकअप आहे तिथे. 1च धाव मिळणार. कोणाला येतो तिथे. 1च धाव पर करते. आकार येणार 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या होत्या. असं वाटलं की संघ 60-65 काढण्यामध्ये. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गोलंदाज विशाल गरदनं काय कमबॅक केलं मैदानावरती. मागच्या 4 चेंडूवरती एकही चौकार षटकार नाहीये. सुंदर कमबॅक. सच अ वंडरफुल कमबॅक मैदानावरती. गोलंदाज विशाल गरद. ओ गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. फलंदाजाला बीट केलंय आणि गोलंदाज विकेट किपर आपली कामगिरी करत असताना, चूक बजावत असताना डॉट डिलिव्हरी. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. थँक्यू प्रणय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. या षटकामध्ये फक्त आल्या त्या 4 धावा. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. दिवस बदलतात. ओ हिट, मायटी हिट. आता समोर चेंडू आणि फेकून दिलाय कौकोनाच्या डोक्यावरनं षटकारासाठी.
पण वाल संघ टॉस हरल्यानंतर फलंदाजी करतोय आणि मंगल स्पोर्ट्स खारकोपर संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाला पहिली प्रथम दर्शनी त्यांनी पसंती दिली. मजा येईल सामन्यामध्ये. 27 धावा, 4 षटकांची लढत. प्रेक्षकांचा प्रचंड गर्दी आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी रंगते स्पर्धा. ह्या मैदानावरती प्रेक्षकांची नेहमीच वर्दळ असते, कारण प्रेक्षकांची आवडीची स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या लाडकी स्पर्धा म्हणून संबोधली जाते. तीची स्पर्धा आपण पाहतोय. ब्लॉकाचा चेंडू, बॉलर बॅक डाव करण्याचा प्रयत्न, गोलंदाज सरकला नाहीये, आता मात्र हिट केला नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. पंचाची कामगिरी देखील खूप चांगली आहे स्पर्धेमध्ये. पंच आमचे दीपक पाटील सर, मिस्टर निरंजन राणावत सर, आमचे दीपक बोराडे सर आणि मिस्टर हेमंत कोहली सर, असे 3 पंच. खूप चांगली जॉब, व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. शांत क्रिकेट. कधी कधी पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं, दुसऱ्या षटकात थोडंसं शांत ठेवलं आणि या षटकामध्ये धावांचा मात्र ओघ थोडासा कमी पाहायला मिळतोय. 28 धावा, 1 बाद. लेफ्टवरती विकेट, वॉट अ शॉट. चेंडू मात्र निघून गेलाय. प्रत्येक चेंडू खाली आला. एक चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक त्याचा दर्जा दाखवत असताना 1च धाव मिळणार. मजा आहे सामन्यामध्ये. 51 धावा पलकावरती आल्या त्या. 29 गडी बाद झाले ते 1. हा बघा आमचा सुधीर दादा दाखवलं स्क्रीनवरती. यस, दीपक सरांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम दीपक सर, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. या परिसरातील अत्यंत लाडके समालोचक आमचे दीपक पाटील सरांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आताच त्यांची सचिवपदी निवड झाली. LICच्या स्वागत आहे. अभिनंदन तुमचं खूप खूप दीपक पाटील सर. जबाबदारी वाढली आता आणि मात्र चेंडू बॅकअप देऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक 1च धाव मिळणार आणि एखाद्या धावसकाला आकार येणार. धावसका पुढे सरकणार. 30 या धावसकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, 6 चेंडूमध्ये 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कमी धावसका पाहायला मिळाली आणि त्यानंतर मध्ये तिसरे षटक सुरू असताना 51 धावा दाबाल कधी. ब्युटिफुल व्ह्यू ऑन स्क्रीन बोर्ड आपण बघू शकता. 30 धावा, 1 बाद. सच अ ब्युटिफुल व्ह्यू स्क्रीनवरती. दिस टुर्नामेंट इज मूविंग फॉरवर्ड with the beautiful moments. Wonderful. Ground looks really good picture. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू एक्झिक्युशन चांगलं होतं. सॉफ्ट हँडनं एकदा मिळेल. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न हो ना केला प्रयत्न. गुड थ्रो. काय चलाकी दाखवली धोनी सारखी. काल बदलापूरच्या स्पर्धेमध्ये सोहेलने चलाकी दाखवली आणि ती रील देखील व्हायरल झाली. बघायचं आज या स्पर्धेमध्ये या विकेट किपरनं धोनी स्टाईल ही दाखवली, चर्चा होणार याची देखील. मोस्ट वेलकम दीपक पाटील सर. बघा ब्युटिफुल व्ह्यू ऑन स्क्रीन बोर्ड. सुंदर, वंडरफुल. अगदी पाहतक्षणी प्रेमात पडायची खेळपट्टी बघू शकाल आपण. सर्कल बघा, अंडाकृती सर्कल आहे आणि ग्राउंड बघा, असं वाटतं की आपण शारजाला आलोय, दुबईला आलोय. नो डाऊट असंच दुबईचं ग्राउंड आहे, अगदी रस्त्यालगत. आणि धोनीने भरपूर वेळा ते षटकार देखील रस्त्यावरती मारलेत, रोडवरती. सडक पे कडक ज्याला म्हटलं जातं. सच ब्युटिफुल व्ह्यू, नो डाऊट्स. सचिन शेट्टींची स्पर्धा कुठेही कमी नाहीये. प्रत्येक गोष्टीची बारीकाईनं चौकशी करून या स्पर्धेला सातत्यानं झाला देण्याचं कार्य केलं जात आहे. 30 धावा, 1 बाद, 2 पूर्णांक 3 षटकांची सांगतो. इट्स अ क्लोज डिसिजन, कारण हे आता कोर्ट तिसऱ्या सुप्रीम कोर्टात आल्या प्रेसला. टेस्ट क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद. क्या बात आहे. अत्यंत मायक्रो नजर मैदानावरती पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद. यस डीज आहे. दर्शक पलकावरती आली ती 31. आमचं व्यासपीठ अमरदादांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती. या परिसरामध्ये क्रिकेटची तळमळ असणारे व्यक्तिमत्व अमरदादा पाटील आमचे आणि संपूर्ण मान्यवर या मंचावरती. मोस्ट वेलकम सर्वांचं. रॉनी येत असताना मैदानावरती. दर्शक पलकावरती 31 गडी बाद झाले ते 2. टॉससाठी आपण आमंत्रित करूया. पुढचा सामना इन ॲक्शनमध्ये निलेश इलेवन जावळे वर्सेस पाटणोली. दोन्ही संघांना विनंती, इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. 31 धावा, 2 बाद. आमचा मान्यवर कक्ष सचिन दादा स्क्रीनवरती. अमरदादा, आमचे बालकृष्ण दादा यांच्या शुभाशय आपण टॉस केला. हे संपूर्ण मान्यवर आहेत या परिसरातील. क्रिकेटचे जाणकार आहेत आणि क्रिकेटचे समीक्षक आहेत ते क्रीडा समीक्षक. स्वागत आहे तुमचं देखील. चला स्पीडअप करूया सामना विनाकार विदाउट वेस्ट. स्क्रीनवरती हा बघा ब्युटिफुल व्ह्यूज. 31 धावा, 2 बाद. 31 धावा, 2 बाद. फुलटॉस चेंडू खेचलाय, फटका. लॉंग आपला बॅकअप आहे तिथे आणि चेंडू निघून गेलाय षटकारासाठी. यस इट इज.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 37. 37 धावा फलकावरती. व्हॉट अ बॅटिंग. मजा येईल सामन्यामध्ये. स्लोवर चेंडू फसवल्या फलंदाजाला, विकेट किपरला बीट केला. या सिटीत एक धाव निश्चित पूर्ण केली मैदानावरती. पंचांचा इशारा 22चा होते. धाव फलकावरती धावा येणार आणि स्ट्राईक देखील फलंदाज रोहितला मिळणार मैदानावरती. षटकाची झाली सांगता. 38 धावा, 3 षटकांची सांगता, 2 गडी बाद. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, निलेश 11 जावळे संघ आणि पाटणोली संघ टॉससाठी आपण संपर्क करा प्लीज. तत्पूर्वी भास्कर शेठ घरत कोपर यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. भास्कर शेठ या आपण मंचावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपण्यापूर्वी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. आणि जर एकच टीमचा कॅप्टन आला तर त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित दिला जाईल. आणि दोन्ही नाही आलं या जावळे संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. पाटणोली संघ आपण जर पोहोचलात नाही वेळेमध्ये तर जावळे संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. याची नोंद घ्या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र सर. क्या बात आहे दीपक सर. दीपक सर, आम्ही एक स्पर्धा 2016ला भिवंडीमध्ये खूप मोठी स्पर्धा चॅलेंजर ट्रॉफीच्या मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये तब्बल 70 संघ सहभागी झाले होते. मग त्या 70 संघांना कधीही सांगावं लागलं की टॉससाठी या. ही स्पर्धेचं डिसिप्लिन आहे आणि या देखील स्पर्धेचं भरपूर डिसिप्लिन आहे. यासाठी स्पर्धा ओळखली जाते. फर्स्ट ऑफ ऑल डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. शेवटच्या षटकामध्ये रणजित पाटीलचा चेंडू. एज अँड टेक ऑन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. 1 more विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 3 गोज डाऊन ऑन 37. तिसरा 5 चेंडूचा केला. जुनी पर्याप्त आहे मैदानावरती. तुमचा वेळ झालाय तो 13 मिनिटं झाले. 13 मिनिटं म्हणजे 14 मिनिटं होतात आता. काय डिसिप्लिन आहे स्पर्धेचं. 20 मिनिटांमध्ये मला इनिंग समाप्त करायची आहे. क्या बात आहे. दीपक पाटील सर देखील आम्हाला जॉईन आमचा कॉमेंट्री बॉक्स. मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय. प्रणय आमचे उत्कृष्ट कोऱ्या परिसरातील स्वागत आहे सर्वांचं. थँक्यू. टेनिसक्रिकेट.in. टेनिसक्रिकेट.in ही पहिली वाहिनी आहे ज्या वाहिनीनं क्रिकेटला ग्लॅमर दिलं. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट त्यानं एक चांगला प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवलं. त्यामुळे संतोष नाणेकर यांचा आम्ही नेहमीच आभार व्यक्त करत असतो. लॉट ऑफ थँक्स संतोष नाणेकर. व्हेरी गुड जॉब. आज टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून जवळजवळ 70 ते 75 मुलांना रोजगार निर्माण करून दिला जातोय. ही आता वाहिनीने ते कंपनी झाली. येस, व्हेरी गुड जॉब टेनिसक्रिकेट.in. राऊंड विट. ओ माय गॉड, ब्युटिफुल डिलिव्हरी डाऊन द लाईन. फलंदाजाला बीट केलाय. कुठल्याही प्रकारे फुटवर नाही. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी दाखवली रणजित पाटीलना. गुड बॉलिंग रणजित. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटच्या षटकामध्ये जे तोडफोड षटकामध्ये डेट षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं सोपं नाही मैदानावरती. दाखवले करून मैदानावरती करू शकतो आपण. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. जावले संघ आले. पाटणोली संघाला विनंती असणार आहे टॉससाठी. आपण जास्त आम्ही विनंती करणार नाही आहोत. तुम्हाला माहिती आहे नियम. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रॉंग अपील. पंचांचा बोर्ड आकाशाला. फलंदाज बाद. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. अजून एक धक्का. अडतीस धावा दापलकावरती. आमचा व्यासपीठ संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना मी मगाशी देखील म्हटलं होतं या परिसरामध्ये क्रिकेट समीक्षा भरपूर आहेत. त्यामध्ये आमचे अमरदादा असतील. क्रिकेट समीक्षा म्हणजे जो क्रिकेटचा भरपूर अभ्यास आहे. त्यांना क्रिकेट तज्ज्ञ देखील म्हटलं जातं. कारण भरपूर क्रिकेट त्यांना पाहिलेलं असतं आणि त्यानुसार ते अंदाज वर्तवत असतात. 38 धावा 4 बाद. अमरदादांची आमची चर्चा सुरू होती की त्यांनी सांगितलं कुठे कुठे आम्ही स्पर्धा पाहण्यासाठी जातोय. हे क्रिकेटचं वेळ आहे. खुलं आहे क्रिकेटचं. चला लगेच फलंदाजाला विनंती करूया आपण थोडंसं स्पीडअप करूया. कारण ही स्पर्धा 1च्या आतमध्ये संपते. काल स्पर्धेचा पहिला चेंडू 7:59 मिनिटांना फेकण्यात आला. मात्र तरी स्पर्धा 1च्या संपली. हे वैशिष्ट्य स्पर्धेचं डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी अँड रिलायबिलिटी या 4 तत्वावर स्पर्धा काम करत असते. आणि वन मॅन शो सचिन शेठ घरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. शेलकर नाईट या स्पर्धेचे वेळ 365 दिवस प्रेक्षकांना असतात. अत्यंत सुंदर खेळपट्टी, सुंदर मैदान, निसर्गाच्या कुशीत बसलेलं आणि ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल नो डाऊट. गोलंदाज तयार. फलंदाज सेट होतोय. स्ट्रायकरला आलाय अधीर भगत. इनॅट नंबर आलाय तो 6 वरती. फुलटॉस चेंडू घेतला बॅटवरती. फेकून देखील दिलाय.
मात्र उंची जास्त लांबी कमी सोपा झेल विशाल चेंडू खाली फलंदाज बाद. थोडीशी ताकद कमी घडली फलंदाची त्यामुळे फलंदाज बाद झाला. 89 धाबालकावरती 2 षटकां चौथं षटक मार्गस्थ असताना 38 लॉस ऑफ द 5 विकेट्स. 2 more to go. शेवटचे 2 चेंडू या षटकातील आणि या सत्रातील 38 धाबा आतापर्यंत. हॅट्रिक वरती गोलंदाज झालाय. गोलंदाज रणजित पाटील. झेल टिपला विशाल घरतनं ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं 10 धावा दिल्या होत्या. तोच विशालनं खूप सुंदर झेल टिपलाय. इज ऑन द हॅट्रिक. सो लेट सी. शॉट आपले इन कंट्रोल फुल स्ट्रोक दाखवलाय. एकच धाव मिळणार. पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉट कव्हरला एकच धाव मिळणार. सर्कलच्या बाहेर दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाहीये. हो ना नकार दिला शेवटच्या मोमेंटला. स्ट्राईक अँड बॅट्समन नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द कपल ऑफ द रन्स. आणि शेवटचा चेंडू या सत्रातील प्रणय सांगतील धाबा 39 ऑन स्कोर बोर्ड. चला पाटणोली संघाचा कॅप्टन आपण लवकर या. टॉस बॉक्समध्ये पोहोचा आपण, अन्यथा जावळे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. त्या टीमला टॉस विन घोषित केला जाईल. तर धावत या आता मात्र पाटणोली संघ. प्रदीप स्ट्रायकर एंडला शेवटच्या चेंडूचा सामना करेल. गुड बॉलिंग इन द लास्ट मोमेंट अँड सच अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. वंडरफुल बॉलिंग नो डाऊट्स. खूप चांगली कोणची केली मैदान होती गोलंदाज. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये रणजित पाटीलनं एकीच चौकार की षटकार नाही मैदान होती. व्हेरी गुड बॉलिंग. ऑन साइडला खेचला फटका हुकच्या माध्यमातून सीमा पलीकडं. खूप सुंदर फटका सजवत असताना अशा रीतीनं पहिलं सत्र समाप्त झालंय. धावफलकावरती स्कोर बोर्ड 43 धावा आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 11.00. हे दीपक पाटील सरांकडे आपण जाऊया टॉस साठी. थँक्यू. चला पाटणोली संघाचा संघनायक आपण लवकर या. यानंतर स्वागत केलं जाईल या मंचावर सुधीर शेठ ठाकूर साहेबांचा. मी विनंती करतोय सुधीर शेठ ठाकूर साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान आपण करतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम. कुंदनजी भगत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुधीर शेठ ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. सुस्वागतम. त्यानंतर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मनीषजी नाईक साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस महेश शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय भास्कर शेठ गरज साहेब खारकोपर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती कुंदनजी यांना करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते भास्कर शेठ गरज यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करावं. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आमचे सन्माननीय मनोजजी म्हात्रे साहेब वहाळ आमचे मामा त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत. कुंदनजी भगत यांच्या शुभहस्ते सर्वांचं स्वागत आज केलं जाईल. आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
आय थिंक पाटणोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. थँक्यू दीपक सर आम्हाला जॉईन झालेत. दीपक सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतोय. सचिवपदी निवड झाली LICच्या. खूप मोठा कार्यक्रम ते देखील आपण पार पाडला असेल, बघितला असेल त्यांचा. स्वागत आहे तुमचं. पाटणोली टीम बॉल पडला तर तुम्हाला टॉस लॉस दिला जाईल. येस वॉट ऑफ स्टार्ट. खूप स्टार्ट चांगली केली मैदानावरती. पहिल्या चेंडूतून मोठा फटका पंच सांगतील. वन बॉस सीमा पार चौकार. दमदार सुरुवात. उत्तर दिलं प्रत्युत्तर मैदानावरती ओडाफॉल वान संघा मंगेश स्पोर्ट खारकोपर संघानं खूप चांगली फलंदाजी. 44 धावा कुटायच्या. 4 षटकांचा सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीच्या वातावरणात रंगलेला सामना. मला खूप आनंद वाटला जेव्हा मैदानावरती मी एंटर केलं, कारण इथे फिक्स लाईटचे पोल लावण्यात आलेत. खूप सुंदर स्पर्धा. ओव्हर द विकेट स्विचेसचा वापर करायचा प्रयत्न होता. फलंदाजाचा नाही जमला. डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र चौकार आला होता फलंदाजाला. नंतर मात्र गोलंदाजाचं कमबॅक केलं. मजा आहे सामन्यात. पुढचा सामना देखील इनॅक्शनमध्ये पाहायला विसरू नका. निलेश इलेवन जावळे वर्सेस पाटणोली. जावळे आमच्या प्रणयचा संघ आहे. यस शिवाजी नगरच्या त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं. खूप चांगला परफॉर्मन्स दिला संघानं. हिट केला चेंडूला ऑन द टॉस. मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरकला फार वेगानं. आकाश गरे चेंडू खाली फलंदाज बाद. पहिल्या चेंडूती चौकार. नंतर डॉट. डीचा चेंडूवरती गडी बाद. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. फक्त 4 धावा 1 गडी बाद. तर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यावं आपण मंचावर. कुणाल घरात एक चांगला गोलंदाज तुम्ही पाहतोय. चांगली गोलंदाजचा अटॅक. गोलंदाजचा पहिला चेंडू चांगला होता. शॉट बनवला फलंदाज. मात्र स्विच हिट केल्यानंतर बाद झाला. 3 चेंडू सामना केला. वंडरफुल कमबॅक दाखवलं. 4 धावा दाबायला करते. अजूनही गरज असणारी ती 40 धावांची. 44 धावा कुठायचे तुम्हाला. 4 षटकांचं क्रिकेट म्हणजे झटपट क्रिकेट असतं. तुम्हाला वेळ मिळत नाही जास्त. फलंदाज तयार. समोर खेळलाय. फ्रंटफुटला आला होता फलंदाज. यावेळी दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिझनला. अर्षद बारिंग येतोय फार वेगानं. एकच धावेला गुड फिल्डिंग. काय गोलंदाजी मैदानावरती. पहिल्या चेंडूती चौकार. नंतर डॉट. नंतर गडी बाद. नंतर मात्र सिंगल. 4 चेंडूमध्ये फक्त 5च धावा. टॉससाठी लगेच या पाटणोली संघ. प्लीज कॉपरेट करा मित्रांनो. वारंवार सूचना करा. लावू नका. ओव्हर द विकेट. फुल टॉस. ड्राईव्ह केल्या चेंडूला बॅकलिपचा खाली वापर केला. आकाश घरे चेंडू खाली आल्या जनमगाशी. खूप सुंदर झेल टिपला. एकच धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाहीये. नकार. एकच धाव. गुड कमबॅक फॉर बॉलर. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. कारण पहिल्या चेंडूवरती P1 मध्ये चौकार मारल्यानंतर गोलंदाजी परिस्थिती का असेल मध्ये त्याने स्वतःला सांगितलं मला करायचं आहे. आय कॅन डू इट अँड आय विल डू इट. मला करावं लागेल. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. Oh, beautiful delivery with extra pace. Has been right direction. Such a good finish. ज्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूत चौकार मारला त्या गोलंदाजाने काय कमबॅक केल्या मैदानावरती. षटकाची झाली सांगता. धावा कधी सिंगल डिजिट मध्ये. 6 धावा 1 बाद. खूप चांगली स्पर्धा. महेश स्पोर्ट्स चषक 2025चा पर्व. सचिन शेटघर त्यांची संपूर्ण टीम या जावला संघाला टॉस विन दिलाय. पाटणोली संघ इथे उपस्थित झाला नाहीये. प्रचंड शिस्त स्पर्धेमध्ये. टॉस झालाय. माफ करा. यस जावले संघ टॉस जिंकलाय. क्या बात आहे. सचिन शेट आमचे हे वेगळे व्यक्तिमत्व मित्रांनो या परिसरातील. एक ओळख आहे या परिसराची. क्रिकेटच्या माध्यमातून नव्हे तर सामाजिक कार्याच्या माध्यमातून देखील सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व. नेहमी दिलखुलास असे व्यक्तिमत्व. साधं जीवन उच्च विचार राहणीमान असणारं व्यक्तिमत्व. 6 धावा दाबलकावरती त्याला साथ देईल कुणाल गरज. दोघे खेळतात 1-1 वरती आणि गडी बाद झाला. पहिला चौकार मारल्यानंतर खूप मोठा धक्का दिला मैदानावरती. रणजित पाटील बाद झाला. रणजितनं सुरुवात आक्रमक केली. मध्ये दुसरा चेंडू स्विच हिट खेळला. तो ड्रॉट झाला. नंतर प्रेशर आलं. नंतर बाद झाला. हे असतं क्रिकेटमध्ये. 6 धावा दाबलकावरती. दीपक पाटील सर आम्हाला जॉईन झाले. स्वागत आहे दीपक पाटील सर.
मला आठवलं याच मदती मागच्या वर्षी युनियन पेल झाली होती, फार मोठी स्पर्धा. यावर्षी ती नाभेच्या मदती झाली, अत्यंत सक्सेसफुल स्पर्धा. लवली हिट, लॉंगा चेंडू केला चेंडू आलाय. सुदेश आकाशाला बॅकअप देतो. 2 धावांचा प्रयत्न होतील, 2 धावा यासाठीच. काय रणबीर द विकेट, पहिली धाव विकानं घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश आपल्या फलंदाजांना आणि 2 धावांच्या धावसंख्येला विकेट आकाराला आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 धावा. यश सोमनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 3 स्पोर्ट्स सायकल्स ज्यांनी पुरस्कृत केल्यात त्यांचं मनाच्या अंतकणापासून आभार सुद्धा आणि या तेवढंच मनपूर्वक स्वागत सुद्धा. त्याच्या समवेत तुषारजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले बघा. समोर चेंडूला कुणाल घराचा काय फटका दाखवला. टेरिबिक शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. प्रफुल्लच्या बॅटमध्ये गेला खणखणीत षटकार. प्रफुल्लला थांबवणं कठीण आहे, त्याचा दर्जा खूप चांगला आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा फलंदाज. अटॅकिंग स्टार्समध्ये ग्रेट बॅटिंग, फंटास्टिक स्टार्ट. ऑन साइडला शॉट ऑन पोल, एक धाव मिळणार. चंद्रपुढे सरकला. रोहित आलाय फार वेगानं, एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग. हा दर्जा आहे या स्पर्धेचा, हा दर्जा आहे संघाचा, हा दर्जा क्रिकेटचा, हा दर्जा या उरण परिसरात आपल्या या उल्वा नोडचा चांगला दर्जा दाखवलाय. वंडरफुल कमबॅक. धावा होतात मध्ये पहिल्या षटकामध्ये 6 धावा. 44 धावांचं आव्हान मध्ये उभं केलं. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक संपलं तेव्हा धावसंख्या 6, दुसरं षटक सुरू आहे, धावसंख्या 15. ओव्हर द विकेट कोडून काढलाय. चांगला चेंडू, तेवढ्यात चांगला बॅकअप. हर्षद पारंगे देत असताना ऑफ ड्राईव्ह केलाय. बॅकलिपला खाली ठेवत असताना सुरक्षित फटका. ग्राउंड लगत अगदी चेंडू ग्राउंडला गुदगुल्या करत गेला मैदानाला. एकच धाव मिळणार. चांगलं क्रिकेट. जिथे संधी मिळते तिथे धावा उभ्या केल्या जातात. क्षेत्ररक्षकांना नेहमी बिझी ठेवलं जातं, हे विसरता कामा नाहीये. 19 धावा दाबार कधी होतात आता प्रणित सांगतील. 16 धावा. 44 धावा तुम्हाला कुटायच्या आहेत. 11.00 म्हणजे 2 षटकामध्ये तुम्हाला 22 धावा कुटायच्या आहेत आणि 4 षटकामध्ये 44. हे विसरता कामा नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, त्यामुळे 5 धावा कमी पडल्यात मेंटेन ठेवण्यासाठी, हे विसरता कामा नाहीये. गोलंदाज तयार. वंडरफुल कमबॅक. वन्स अगेन साकेला फना उजव्या हाताचा तयार होतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अशा इथे लॉंगाला थोडासा फंबल झाला. यस, थोडासा फंबल झाला तर मात्र चुकीला माफी नाहीये. ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं. रन गॅदर, पिकअप, ग्रीप यंत्र 5 क्रिया कराव्या लागतात तुम्हाला. जेवढं येणं, वाकणं, उचलणं, ग्रीप बनवणं, फेकणं तर थोडंसं कठीण झालं. 2 धाव मिळाल्यात. अंधोदच्या बरं जास्त केला आकार 18. एक बाद. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. प्रणय असल्यानंतर आम्हाला काही टेन्शन नसतं, पण याचं आम्ही नेहमी कौतुक करत असतो. त्याच्या लेखणीतनं ऑलमोस्ट या परिसरात सर्व स्पर्धा कव्हर केल्या जातात. व्हेरी गुड जॉब प्रणय. प्रणय मात्र खूप अंडर प्रेशरमध्ये होता ज्यावेळी उल्वा नोट प्रीमियर लीग स्पर्धा झाली, कारण एकट्यावरती एवढी जबाबदारी. 5-5 रजिस्टर मेंटेन करत होता. व्हेरी गुड जॉब प्रणय, प्राऊड ऑफ यू. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 19-18. अजून रन रेट मेंटेन करता आले नाही मैदानावरती. शेवटचा चेंडू. चांगला फटका खेचला यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं आणि बिपिन फार वेगानं आला. एकदा पुढे दिसते बॅटचा प्रयत्न. चेंडू फेकलाय त्यानं, मात्र 2 धावा. नो बॉलचा इशारा पंचाकडनं. 2+1 3 धावा. अंपायरचा निर्णय काय असेल तर तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. दीपक पाटील सर. चला पंच, जो काही निर्णय लवकर घ्या आणि आपल्याला मॅच लगेच चालू करायची आहे. आम्हाला बाकी माहिती नाहीये, मॅच लवकर चालू करायची आहे. चला वाळ संघ, आपण पोझिशन मध्ये जा. जो काही निर्णय येईल तो पंच मिळून घेतील. आणि जावळे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. पाटोली संघ आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने या
आणि जशी मॅच संपेल जावळे संघ आपल्याला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. चला लवकर निर्णयाची अंमलबजावणी करा. हे एरियल व्ह्यू दाखवलं जात आहे खरं तर या मैदानाचं. गुगलला तुम्ही महेश स्पोर्ट्स शेलगर ग्राउंड जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला लोकेशन लगेच येतं. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सुंदर असं दृश्य. आज स्पर्धा आपल्याला 12च्या आतमध्ये संपवायची आहे. चला पंच निर्णय तुमचा. फेड येस जो होता तोच. 2च धावा मिळणार. आता समीकरण असणारे 12 चेंडू आणि गरज असणारे सामने जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचं आपल्याला. एक लक्षात असू द्या 12 चेंडू 24 धावा. आता शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. आता मजा येईल कारण आता सामना शेवटच्या टप्प्यात जेव्हा येतो 2 षटकांमध्ये तेव्हा सामन्याची उत्कंठ शिगेला पोहोचते आणि संघ कोणता जिंकणार पहिल्या फेरीमध्ये ह्याची प्रेक्षकांना उत्कंठ शिगेला पोहोचते. चांगली डीजी सिस्टम, चांगलं लाईव्ह टेलिकास्ट टेस्ट क्रिकेट .inच्या माध्यमातून 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून सध्या ड्रोन कॅमेरा तुम्हाला कव्हर करतोय. हा आविष्कार आहे टेस्ट क्रिकेट .inचा आणि या टेस्ट क्रिकेट .in आता झालेली युवक काँग्रेसची 2 लाखाची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये व्हॅनेटिक कारनं ते लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं. म्हणजे किती क्रांती आहे बघा या टेस्ट क्रिकेट .inच्या माध्यमातून. ही गरज आहे काळाची सध्या. चला का सामना थांबलाय पंच. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. अमरदादा बघा काय होतंय. सारखं सारखं सामना थांबतोय. चला मॅच चालू करा प्लीज. जो काही निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. खारकोपर आणि वहाळ. चला व्यत्यय नको आपल्याला. कालच्या रात्रीमध्ये 17 मिनिटाला एक इनिंग संपत होती आपली. आज उशीर नको आपल्याला. हो दीपक सर अगदी रास्त आहे तुमचं म्हणणं. मगाची देखील इनिंग 16 मिनिटांमध्ये संपली. चला बघायचं थोडंसं व्यत्यय आल्या सामन्यामध्ये. काही पंचांशी तुम्ही चर्चा करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील काही नियमांची माहिती हवी असेल तर तुम्ही पंचांशी बोलू शकता. अत्यंत अनुभवी पंच आहेत. महेश स्पोर्ट्स हे मैदान आपण या मैदानाचं नामांकन आहे. महेश स्पोर्ट्स ट्रॉफी या स्पर्धेचं नामांकन आहे. खूप सुंदर आयोजन आपण पाहतो. कुठेही कमी नाही आहे. प्रेक्षकांसाठी देखील खूप चांगली सुविधा मैदानावरती बसण्यासाठी आपण पाहतोय. सुंदर ब्युटिफुल विकेट आपण पाहतोय. अंडाकृती सर्कल. 12 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार. हिट झाला. स्ट्रॉंग अपील. पंचांना अपील फेटाळलं. एकच धाव मिळणार कारण इम्पॅक्ट थोडासा वरती होता. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न अपील मध्ये गाफील आणि 2 धावा मैदानावरती. हेच तर क्रिकेट या मैदानावरती आपण पाहतोय. अपील मध्ये संघ गाफील झाला त्याचा फायदा घेतलाय. जिथे 1 पी धाव नव्हती तिथे 2 धाव मिळाल्या. येणारे चेंडू 11 आणि गरज होती 22 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू ती 2 धावांची गरज आहे. आता सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. झुंज देतात कडवी झुंज. एका बाजूला ओडाफोन वाल संघ ज्या संघानं 43 धावा कुठल्यात आणि 44 धावांचा पाठलाग करतोय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अपील झालंय. अपील मध्ये पुन्हा अपील आणि याचा फायदा घेतलाय याली फलंदाजानं. 3 धावा आतापर्यंत आल्यात मागच्या 2 चेंडूवरती. त्यामुळे समीकरण असणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हा ड्रोनचा आविष्कार आपण पाहतोय. बर्ड व्ह्यू. चला कुशल बघत आपण मंचावर यायचं. कुशलजी बघत आपण या. आकाश गरज 10 चेंडू आणि गरज येते. ते मात्र 21 धावांची शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. मजा आली दीपक सर सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. लेफ्टावरती विकेट. लेग थोडासा बाहेर चेंडू टप्प्यामध्ये आतमध्ये आलाय. विकेट किपरला डोळ्याला चेंडू. हिट झाले. पंच बाईटचा इशारा करतात. चला पाणी घेऊन जायचं आपण. मागच्या 4 धावा ज्या आल्यात ना त्या 4 धावा अवांतर आल्यात. लेग बाईटच्या माध्यमातून आल्यात. खूप चांगली गोलंदाजी. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. चला पाणी घेऊन जायचं आपण कारण वातावरण शांत आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या परिसरातील नामांकित स्पर्धा लोकप्रिय नेहमी बहुचर्चित असणारी स्पर्धा. नेहमी स्पर्धा चर्चेमध्ये असते. नेहमी स्पर्धेत चर्चा सुरू असते आणि स्पर्धा आपण पाहतोय. काल या स्पर्धेला अत्यंत थाटामाटात सुरुवात झाली आणि या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय. कुशल बघत आपण मंचावर या. थँक्यू डीजे. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि 20 धावांची गरज आहे. सामना थांबवू नका प्लीज.
चला सुरुवात करूया आपण. रिदम तोडू नका आमचा देखील आणि सामन्याचा देखील. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. शॉट आपले हुक केला चेंडूला, नाही जमलं, त्याला बीट केल्याच्या प्रेक्षकाला आणि चेंडू वेगानं मागे गेला चौकारासाठी. आत्ता मजा येईल सामन्यामध्ये. मध्ये गेला चौकार. शॉट आपले बॅकफुटला गेला, जागा बनवली, चांगला फटका सजवला हुकच्या माध्यमातून आणि मिळणार त्या 4 धाबा. आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 8 आणि गरज आहे 16 धाबांची. पंच काहीतरी इशारा करतात. तिसऱ्या पंचांना खरं वादग्रस्त शैली आढळते थोडीशी. चला तिसरा पंच सचिन दादा इथनच पाहणारे की आतमध्ये जाणार आहेत. यस पंच तुम्हालाच निर्णय द्यायचा आहे, मेन पंचांनाच द्यायचा आहे. चला 8 चेंडू आणि 16 धाबा. यस डाऊट आले तर आयोजन कमिटी आहे तुमच्या पाठीशी खंबीर. कारण विषय आहे गंभीर, तर आयोजन कमिटी आमची खंबीर. 8 चेंडू 16 धाबांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय, मजा येईल सामन्यामध्ये. लेफ्टवरती विकेट, हेलिकॉप्टरचा फटका दाखवला, स्ट्रेट ड्राव आणि चेंडू थ्रू द लाईन एक्झॅक्टली स्क्रीन समोर एकदा दिसण्याचा प्रयत्न. अंडर प्रेशर बिपिनला मात्र अंडर प्रेशर केले मात्र ते डॉमिनेट केलंय. चौकार. आवडतं समीकरण मैदानावरती 7-12 समीकरण. बघा सामना कुठून कसा आला मैदानावरती. समीकरण होतं 12 चेंडू 24, 11 चेंडू 22, 10 चेंडू 21, 9 चेंडू 20, 8 चेंडू 16 आणि समीकरणात उरले 7 चेंडू 12 धाबा. गुड बॉलिंग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं नाहीये. शेवटच्या चेंडू षटकातील मजा येते. पहिला सामना प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवतोय आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतोय. व्हॉट अ शॉट, एक्सलंट स्ट्रोक. पिंटाच्या बॅटमध्ये खणखणी षटकार. सामना खुला केलाय. समीकरण 7 चेंडू आणि फक्त 6 धाबांची गरज. धावा कुटण्यात आल्यात. 18 रन्स कमिंग ऑफ दिस ओव्हर. आता 7 चेंडू फक्त 6 धाबांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय फटकेबाजी पिंट्याच्या बॅटमधनं. आता प्रफुल्ल येणार मैदानामध्ये स्ट्राईकला. 7 चेंडू 6 धाबा. चला स्पीडअप करा. यस सचिन दादा सांगतात आम्हाला स्पीडअप करा, वेळ नकोय, भरपूर वेळ जातोय. जावला संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करायची पाटवाली संघाला. डगआउट मध्ये लगेच आपण यायचंय जसा सामना संपेल. साहेब बंबावी पाडा यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या सुभाष शेठ मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे शेलगर गावचे गोल्डन मॅन मंदारजी भगत यम बाय यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला थँक्यू दीपक सर. 7 चेंडू 6 धाबा. स्पीडअप करूया आपण सामना, कारण हा सामना खूप रंग बदलवतोय. मगाशी जर फिल्डिंग झाली असती तर पिंट्याला स्ट्राईक मिळाली नसती. जर पिंट्याला स्ट्राईक मिळाली नसती तर षटकार आला नसता. हे भरपूर असतं क्रिकेटमध्ये. शेवटच्या टप्प्यात ज्या चुका तुम्ही करतात अंडर प्रेशरमध्ये, त्या चुकांची किंमत मोजावी लागणार तुम्हाला. 7 चेंडू 6 धाबा. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात सामना रंगतोय. गोलंदाज तयार रोहित चिर्लेकर. त्याच्या हातामध्ये या स्पर्धेचं भविष्य दिलंय. महेश स्पोर्ट चषकाचं भविष्य बघायचं आहे. भविष्य वाचवणार की स्पर्धेतनं बाहेर येणार. 7 चेंडू 6 धाबा. वाटतं मॅच. पहिला सामना एवढा चांगला, प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचणारा सामना अंगावरती शारा निर्माण करतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्षवेधी लढत आपण पाहतोय. गोलंदाज तयार. लवली हिट शैली गॅपमध्ये केला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर इचरला, शेतपुढे सरला, एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. चेंडू येणं वाकणं उचलला, फेकणं, वेळ गेलाय आणि 2 धाबा मिळणार मैदानावरती. सोपं क्रिकेट दाखवलंय. येणारे चेंडू 5 आणि फक्त 4 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला सामना करायचा आहे. मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघ दाखवते की आम्ही क्रिकेट किती सहज खेळू शकतोय. कारण मागच्या 7 चेंडूमध्ये तब्बल 20 धाबा कुठल्यात. मागच्या 20 चेंडूमध्ये तब्बल मागच्या 7 चेंडूमध्ये 20 धाबा कुठण्यामध्ये आपल्या संघाला. त्याला समीकरण 5 चेंडू 4 धाबांची गरज आहे. चला पहिली इनिंग 16 मिनिटांमध्ये झाली. यस कारण डिसिप्लिन भरपूर चांगल्या स्पर्धेमध्ये. सचिन दादा त्यांची संपूर्ण कमिटी याच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. फुलटॉस दिशा दिली चेंडूला. चांगला निर्णय होता. एकदा मिळणार चेंडू पॉइंटला जातोय आणि रचित दापोलेकर चेंडूवरती. येणारे चेंडू 4 आणि 3 धाबांची गरज आहे. अजूनही सामना क्लोज एन्काउंटर आहे.
जर एखादा चौकार एखादा षटकार आला नाहीये तर सामना शेवटच्या चेंडूवरती येईल आणि प्रेक्षकांच्या मात्र काळजाचा टोका चुकूया धडकी पडेल प्रेक्षकांना. तिसऱ्या पंचांना यस बॅट्समॅन रिव्ह्यू आहे फुलटॉस साठी यस पंच. चला बघायचं चेक केलं जाईल बॅट्समॅन रिव्ह्यू आहे कारण एक्झॅक्टली फुलटॉस होता डिपिंग फुलटॉस होता की जुली फुलटॉस होता ज्युसी फुलटॉस की मात्र भीमर होता. फेअर डिलिव्हरी. चला किती निर्णय फास्ट येतात बघा. येणारे चेंडू 4 यस की बघू शकाल आपण 4 चेंडू 3 धाबा. क्लोज अँड काउंटर खेचला फटका. सामना फिनिश की नाहीये आणि सामना फिनिश केलाय मैदानावरती. चला लगेच संघाला उतरूया आपण. चला जावळे संघ मैदानाचा ताबा घ्या लगेच. चला जावळे संघ लगेच मैदानामध्ये उतरा आणि खेळाडू कक्षामध्ये लगेच या आणि सलामीची जोडी पाठवून द्या पाटणोली. हार्ड लक टीम वहाळ आणि अभिनंदन खारकोपर. तर स्वागत केलं जाईल या ठिकाणी आदरणीय सोमनाथ शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सोमनाथ शेठ यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. आणि हार्दिक असं स्वागत स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये